नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, आजचा अनुभव आहे स्वामी भक्त ताई सौ विद्या राजवाडे या स्वामी सेवेकरी ताईंचा. आणि या स्वामी सेवेकरी ताई आहेत विदर्भातील संभाजीनगर या भागातून. खरंच जोही स्वामी भक्त स्वामींच्या सेवेत लीन असतो, स्वामींची भक्ती मनापासून करतो, त्यांच्या नशिबाचे फासे स्वामी स्वतः कसे बदलवतात हे या अनुभवातून आज प्रत्येकाला पाहायला मिळेल. स्वामींच्या अघटित लीलेचा आणि स्वामींचा भक्तावरील अतूट मायेचा हा अद्भुत अनुभव आज प्रत्येकाने शेवटपर्यंत पहा. आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील. तर सुरुवात करूयात आपण आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास. पुढील संपूर्ण अनुभव हा या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी सौ विद्या आणि मी संभाजीनगर येथून आहे. मी आधीच कोणी स्वामी भक्त नव्हती, मात्र माझ्या नशिबाने मला ही स्वामी सेवा भेटली आणि माझ्या नशिबाचे फासे बदलायला सुरुवात झाली. खरं तर आमचे 5 व्यवसाय होते. सुरुवातीला सर्वच छान होतं. मी, माझे मिस्टर, माझे सासरे आम्ही तिघेही भरपूर मेहनत करत होतो. सुरुवातीला आमचा एकच व्यवसाय होता, पण या एका व्यवसायाचे आम्ही 5 व्यवसाय बनवले होते. दिवसभर आम्ही कष्ट करत होतो. खरं तर सुरुवातीला आमचं एक छोटं कच्च्या मालाचं कपड्यांचं दुकान होतं, मात्र मागणी वाढत गेली, खप मोठ्या प्रमाणात घडत गेला. मग याच भागात आम्ही आमची 5 दुकानं थाटली. कर्ज काढून आम्ही हा सर्व पसारा वाढवला होता. सुरुवातीचे 4 ते 5 वर्ष चांगले गेली, मात्र त्यानंतर सर्वच काही बदलायला सुरुवात झाली. मेहनत ही प्रचंड होती. आम्ही दिवसभर कष्ट करत होतो, मात्र आमच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळत नव्हती. त्यामुळे व्यवसाय तोट्यात चालला होता. गेली 2 वर्ष 5ही दुकानांची हीच परिस्थिती होती. घेतलेल्या कर्जाचे हप्ते फेडण्या इतकेही पैसे आमच्या जवळ उरले नव्हते. दुकानाचं भाडं भरण्या इतकंही आमच्याकडे काहीच राहिलं नाही. माझ्या डोक्यात तर अनेक विचार यायला लागले. मला दररोज आत्महत्या करावी का असंच वाटू लागलं. मात्र त्यावेळेस माझ्या पदरात एक 5 वर्षांचा माझा मुलगा होता आणि त्याच्याकडेच पाहून आम्ही दिवस काढत होतो. सासऱ्यांनाही बीपीचा त्रास सुरू झाला. माझा नवराही पूर्णपणे हिंमत हारून बसला. आता अशा या परिस्थितीत मलाच सर्वांना धीर देणं हे जास्त महत्त्वाचं होतं. या सर्व गोष्टींमध्ये मलाच आता ठामपणे उभं राहायचं होतं. खरं तर एका दिवशी असंच आमच्या भागातील महिलांनी एक ट्रीप काढली होती. खरं तर मी तिथे जाणार नव्हती, मात्र सर्वांचाच खूप आग्रह होता की मी देखील त्यांच्यासोबत जावं आणि पैसे मंडळाचेच होते, त्यामुळे मी सर्वांसोबत जायला निघाले. खरं तर ही ट्रीप अक्कलकोट येथे चालली होती. त्यावेळी स्वामी कोण हे देखील मला माहिती नव्हते. तिथे गेल्यावर मी पहिल्यांदाच स्वामींना पाहिलं आणि स्वामींना पाहून काहीतरी वेगळंच वाटलं. खरं तर आपण प्रत्येक देवाला जसं नवस घेतो, इच्छा सांगतो, त्याच पद्धतीने मी देखील स्वामींना नवस घेतला. स्वामी, हे दिवस बदलवा. मी प्रत्येक महिन्याला तुमच्या भेटीला येईन, अगदी असं मी सहजच म्हटलं. त्यानंतर पुढचे देवदर्शन करून आम्ही घरी आलो. येताना मी अक्कलकोटवरून सारामृत आणि गुरुचरित्र हे ग्रंथ घेतले होते, कारण मला वाचनाची अत्यंत आवड होती. मात्र या ग्रंथांचे पारायण करतात हे देखील मला त्यावेळेस माहिती नव्हतं.
अनेक दिवस हे ग्रंथ असेच पडून होते, पण एके दिवशी चक्क स्वामी स्वतः माझ्या स्वप्नात आले आणि मला त्यांनी गुरुचरित्र पारायण करायला सांगितलं. एकच स्वप्न मला हे 5 वेळा पडलं. मग मी आमच्याच बाजूला असणाऱ्या स्वामींच्या मठात जाऊन तिथल्या भटजींना हे विचारलं आणि त्यावर गुरुजींनी मला हे पारायण करा असं सांगितलं आणि मी गुरुचरित्र पारायणाची सुरुवात केली. बरोबर गुरुवारच होता आणि तिथून माझ्या सेवेची सुरुवात झाली. संकल्पाने मी 7 पारायण करायचं ठरवलं. माझं 1 पारायण पूर्ण झालं आणि चमत्कार घडायला सुरुवात झाली. ठप्प झालेला आमचा व्यवसाय पुन्हा सुरू झाला. जास्त नाही, पण थोड्याफार प्रमाणात आता चांगला नफा होऊ लागला. मिस्टरांमध्ये बरेचसे बदल होऊ लागले. पूर्णपणे निगेटिव्ह झालेला माझा नवरा फक्त माझ्या 2ऱ्या पारायणातच पूर्णपणे पॉझिटिव्ह झाला. मी जसं स्वामींना सांगायचे प्रत्येक गोष्ट ही तशीच घडायला लागली. स्वामी माझी प्रत्येक इच्छा ऐकू लागले आणि माझ्या मनासारखं सर्व काही करू लागले. जेव्हा शेवटचं पारायण होतं त्यावेळेस तर आमचा धंदा हा भरपूर वाढला. नफाही मोठ्या प्रमाणात होत गेला आणि 6वं पारायण आमचं पूर्ण झालं. त्यानंतर 7व्या पारायणाच्या सुरुवातीलाच आम्ही 6वं दुकान देखील सुरू केलं. तिथून मी आणि माझे मिस्टर हे दोघेही प्रत्येक महिन्यातून अक्कलकोटला जातो, स्वामींच्या मंदिरात दान करतो. आज आम्ही दोघेही मनापासून सेवा करतो. खरंच आमचं सर्व काही संपलं होतं, जवळ काहीच उरलं नव्हतं. मात्र स्वामी सेवा घडली आणि आमच्या नशिबाचे फासे पलटायला सुरुवात झाली. ते म्हणतात ना, अशक्यही शक्य करतील स्वामी, या वाक्याची आमच्या जीवनामध्ये पुरेपूर प्रचिती आली. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, खरंच खूप अद्भुत अनुभव होता. जोही भक्त स्वामींची मनापासून सेवा करतो, स्वामी त्याचे नशीब कसे बदलवतात हे आजच्या या व्हिडिओमधून, आजच्या या ताईंच्या अनुभवातून प्रत्येकाला पाहायला मिळाले. भक्तांनो, तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंट करा आणि असेच पुढचे अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.